जामखंडे मंत्री आहे की नाही, तो आमच्या वाड्यातनच निवडून आलाय. तुम्ही ना त्याची बरोबर जिरवलीत बघा. असं वाटत होतं आमच्यातलंच कोणीतरी बोलतंय. मी तुमच्यातलाच एक आहे. फक्त मी इंटरव्ह्यू मध्ये जे काही बोललोय ना त्याचा थोडा विचार करा. आपण कोणाला निवडून आणतोय हे आपल्या हातात आहे. साहेब तुमच्यामुळे डोळे उघडलं बघा आमचं. आज सकाळीच मी माझ्या बायकोला सांगत होतो, हे मुलाखत घेणारे सर आहेत ना त्यांच्याच ऑफिसात मी चाललोय कामाला. साहेब आज ऑफिसातला पहिला दिवस आहे आणि तुम्ही मला भेटलात बघा. हो ना, माझा पण. तुम्हाला तुमच्या नवीन जॉब साठी ऑल द बेस्ट. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. तुम्हाला तशी याची काही गरज नाही म्हणा, तुम्ही तर लई बेस्ट आहे बघा. तरी पण ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मॅमने सांगितलेलं. प्लीज वेलकम केदार सर. थँक्यू. ठीक आहे सर. Thank गुड you. मॉर्निंग केदार. गुड मॉर्निंग. वेलकम. थँक्यू. थँक्यू रिया. आज पहिला दिवस आहे ना. येस. ये तुझा डेस्क हाय. मला डेस्क आहे. हो मग स्टूलवर असणारच. थँक्यू. बरं सगळ्या डिपार्टमेंटच्या हेल्पलाईन नंबर आहेत ना ते इकडेच आहेत. ओके. समृद्धी सगळं सांगेल तुला. समृद्धी. गुड मॉर्निंग केदार. गुड मॉर्निंग. कालचा इंटरव्ह्यू खूप छान घेतलास तू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण तुम्ही बॅकएंडला होता म्हणून मी ते करू शकलोय. थँक्यू सो मच. हॅलो कमांडर, तुम्हाला मी जी डायरी दिली होती त्यातल्या त्या लँडलाईन नंबरबद्दल काही अपडेट? बॉस खूप जुने नंबर येत होते आणि आता लँडलाईन जाऊन पण खूप वर्ष झाली, तेव्हा थोडा वेळ तरी लागेल. हो पण आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायला लागेल की ते नंबर कोणाचे आहेत, कोण आहेत ती माणसं. हो हो. ते दयानंद खांडेकरांना ओळखतात का? त्यांनी ते पत्र पाठवलंय का? हां. आणि कमांडर मला माहिती आहे तुम्हाला हे सांगायची गरज नाही आहे, पण कोणालाही संशय नको यायला. नाही बॉस, आत्तापर्यंत आलाय का? तेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, चाललंय का. येस, काळजी घ्या. बाय. देवी आई, ती पत्र पाठवणारी व्यक्ती लवकरात लवकर सापडू देत. थांबा थांबा. इकडं कुठं काय? कोण पाहिजे कुणाला? तुम्हालाच भेटायला आलोय साहेब. तुम्ही मालक नाही इथले. त्याच्या प्रॉपर्टीत उभा आहेस त्यालाच विचारशील. हा साहेब हे कौशिक मॅडमचं ऑफिस आहे. तुम्ही त्यांची तिचा भाऊ आहे मी, युवराज खांडेकर. लक्षात ठेवायचं, यापुढे असले प्रश्न नाही विचारायचे मला. अहो त्यांचे भाऊ तर ते केदार साहेब आहेत, ते आत्ताच वर गेलेत. तुला किती भाऊ आहेत रे? प्रत्येकाला फक्त एकच भाऊ असतो का जगात? असा नियम आहे? असेल की. मला तुमचा आधी आयडी कार्ड दाखवा. हे माझा दिवस ना आधीच वाईट सुरू आहे, आता अजून वाईट करू नकोस. ओ थांबा साहेब, आम्हाला सांगितलंय आज सोडताना आधी वरून फोन आला पाहिजे, नाही तर एंट्री तर झाली पाहिजे. मला तुमचा आधी आयडी कार्ड दाखवा. ताई, तू सगळ्यांसमोर मला हे असं. हो मग सगळ्यांसमोर तू सुद्धा त्यांच्यावर हात उगारलास ना. मग मी सगळ्यांसमोरच बोलणार तुला. हो हो, पण माझ्यात आणि त्याच्यात फरक आहे ना. काही फरक नाहीये. ते सुद्धा एम्प्लॉई आहेत, तू सुद्धा एम्प्लॉईच आहेस. इंटर्न म्हणून जॉईन झालायस ना तू, विसरलायस? युवराज, जर तुला असं वाटत असेल की या ऑफिसमध्ये तुला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाईल तर त्या डिल्युजन मध्ये राहू नकोस. कळतंय? या ऑफिसमध्ये जो तुला स्टाफ दिसतोय ना, तो प्रत्येक स्टाफ तुझ्यापेक्षा सिनियर आहे, किंबहुना हे सुद्धा. आणि यांनी काय चूक केली आहे सांग मला? आयडी विचारलं ना तुला, ते त्यांचं काम आहे. कुठे चुकले ते? युवराज, या ऑफिसमधले काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, डिसिप्लिन आहे, जो तुला सुद्धा फॉलो करावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मी डिसरिस्पेक्ट सहन करणार नाही, मग तो कोणाकडनंही असो. या ऑफिसमधला प्रत्येक स्टाफ माझी फॅमिली आहे, माझी दुसरी फॅमिली. ते आज इकडे मनापासून काम करतायत ना, म्हणून तू कम्फर्टेबल आयुष्य जगतोयस. आणि काय रे, मान हवाय ना तुला? मग स्वतःला प्रूव्ह कर, स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर. आणि मग तू कितीही मोठ्या पदावर गेलास ना, तरीही कोणावरही हात उगारायचा तुला अधिकार नाहीये, एवढं लक्षात ठेव. कळतंय? माफी माग. मी ऑफकोर्स तू माफी माग त्यांची. नको मॅडम, आमच्यासारख्या छोट्या माणसाची माफी नको. दादा ऐका माझं.
माझ्या ऑफिसमध्ये कोणीही छोटं नाहीये आणि कोणीही मोठं नाहीये. प्रत्येक माणूस या ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करतो आणि त्याला त्याचा रिस्पेक्ट मिळायलाच हवा. मी माझ्या ऑफिसमध्ये डिसरिस्पेक्ट सहन करणार नाहीये. कळतंय सगळ्यांना? माफी माग. कम ऑन. इकडे वगैरे सॉरी. दादा, ह्याच्या वतीने मी सुद्धा तुमची माफी मागते. हां हे एक माहिती मिळाली बॉस. बॉस तुम्ही जे नंबर्स पाठवले होते ना ते सगळ्यांचे मला आत्ताचे नंबर्स मिळालेत आणि मी त्यांना खोदून सगळ्यांना विचारलं बॉस, पण त्या पत्राबद्दल कोणालाच माहीत नाही. पण एक मात्र नक्की आहे, दयानंद खांडेकरांनी तुम्हाला जी माहिती सांगितली ना म्हणजे त्या आगीबद्दल, ती मला तंतोतंत सगळ्यांनी सेम माहिती सांगितली. ते केडी सरांच्या आईबाबांना दोघांना ओळखायचे. म्हणजे आगीबद्दल सगळ्यांना माहिती आहे पण त्या पत्राबद्दल कोणालाच माहित नाही बॉस. नक्की? म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे ना? 100% गॅरंटी बॉस. म्हणजे त्या माणसाशी बोलताना नाही ना त्यांच्यावर डाऊट घेण्यासारखं मला काही वाटलं पण नाही. शिवाय मला सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली, म्हणजे त्याच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा काही फरक जाणवला नाही. बॉस मी सगळं चेक केलं. आता काय झालंय तिथे जुने घरं पाडून आहे ना नवीन बिल्डिंग बांधले आहेत असं सुद्धा मला सगळ्यांनी सांगितलंय. मला जर विचाराल ना बॉस तर सगळे माणसं मला क्लीन वाटत आहेत. बरं ठीक आहे, मी बघते. थँक्यू कमांडर. येस बॉस.